Hello, good morning, students. You all welcome in Asian College of Science and Commerce. And today we are going to see the content of measures of control of overpopulation. Okay, overpopulation कशी कंट्रोल केली जाते? ऑलरेडी आपण बघितलं ओव्हरपॉप्युलेशन म्हणजे काय, डेफिनेशन बघितले. ओव्हरपॉप्युलेशनमुळे काय प्रॉब्लेम होतात किंवा काय इफेक्ट्स होतात ओव्हरपॉप्युलेशनचे ते पण थोडक्यात बघूयात आपण. इफेक्ट्स ऑफ ओव्हरपॉप्युलेशन. तर जर पॉप्युलेशन जास्त झाली, जेवढे आपल्याकडे नॅचरल रिसोर्सेस आहे किंवा जेवढे आपल्याकडे संपत्ती आहे त्यापेक्षा जास्त जर आपली पॉप्युलेशन असेल तर काय परिणाम होतील? एक तुम्ही बेसिकली विचार करा. तर काय होईल? अनएम्प्लॉयमेंट होईल. म्हणजे सगळ्यांना नोकरी मिळेल का? जर आपल्याकडे नोकऱ्या कमी आहे आणि पॉप्युलेशनच जर जास्त असेल तर नोकऱ्या सगळ्यांना मिळणार नाही, त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट होईल. मॅनपॉवर युटिलायझेशन, प्रॉपर मॅनपॉवर युटिलायझेशन करून घेता येणार नाही, म्हणजे बेरोजगारी वाढेल. प्रेशर ऑन इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रेशर येईल. म्हणजे काय, जेवढे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत तर पाणी कमी पडेल, लँड कमी पडेल, अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या बेसिक गरजा आहे माणसांच्या त्या प्रत्येक व्यक्तीला पुरवता येणार नाही. हा इफेक्ट होईल ओव्हर पॉप्युलेशनमुळे. रिसोर्सेस युटिलायझेशनमध्ये तेच की लँड, वॉटर रिसोर्सेस, फॉरेस्ट हे काय महत्त्वाचे गरजा आहे, त्या गरजा लोकांपर्यंत न पुरवता येणार नाही. डिक्रीज द प्रोडक्शन अँड इन्क्रीज द कॉस्ट. प्रोडक्शन डिक्रीज होईल. म्हणजे कायम जर पॉप्युलेशन वाढतच राहिली, कंटिन्युअसली पॉप्युलेशन वाढते आहे, पॉप्युलेशन सतत वाढतच चालली आहे, तर प्रत्येक गोष्टीचं प्रोडक्शन पण वाढवावं लागेल. मग आता कंपन्यांमध्ये तेवढं प्रोडक्शन वाढवणं म्हणजे अवघड असेल तर प्रोडक्शन काय होईल? वाढणार नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत एखादी वस्तू पोहोचणार नाही. म्हणजे काय की डिमांड वाढेल. परत इकॉनॉमिक्सचा रूल इथे लागू होतो. डिमांड वाढेल आणि सप्लाय कमी होईल, कारण पॉप्युलेशन जास्त आहे त्याच्यामुळे डिमांड जास्त आहे, परंतु प्रोडक्शनच तेवढं नाही आहे. मग डिमांड वाढली, सप्लाय कमी झाला की वस्तूंची कॉस्ट वाढते, बरोबर? आणि जर प्रत्येक वस्तूची कॉस्ट वाढतच गेली तर काय होईल? महागाई वाढत जाईल, जे आत्ता होत आहे. आता सध्या काय होतं आहे, आपले नॅचरल रिसोर्सेस कमी पडत आहेत. मग ते नॅचरल रिसोर्सेस प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी काहीतरी वेगवेगळे मार्ग शोधून काढावे लागत आहेत सरकारला. मग ते सरकारला मार्ग शोधून काढावे लागत आहेत, म्हणून त्याची प्रोडक्शनची कॉस्ट वाढते आहे. मग प्रोडक्शनची कॉस्ट वाढते तर मग ती प्रोडक्शनची कॉस्ट सरकार घेणार कोणाकडनं? तुमच्याचकडनं. त्याच्यामुळं प्रोडक्शन कमी पडतं आहे. मग प्रोडक्शन करण्यासाठी दुसरीकडून करून घ्यावं लागतं, तर त्याची कॉस्ट वाढते. मग तुमच्याकडनं त्याचे कर घेतले जातात, बरोबर आहे? आता काय होतं आहे, कशा पद्धतीने होतं आहे ते मी सांगते तुम्हाला. तर पाणी कमी पडतं आहे, बरोबर आहे? मग पाणी जर नदीचं पाणी जे नॅचरल रिसोर्सेस आहे आपले, पाणी जे आपल्याला कमी पडतं आहे, मग ते पाणी साठवून ठेवावं लागतं आहे. मग ते पाणी साठवून ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना सरकारला कराव्या लागतात. मग त्या उपाययोजना करण्यासाठी किंवा त्या साठवून ठेवण्यासाठी जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती प्रोडक्शन कॉस्ट सरकार घेणार कोणाकडनं? कारण पाणी तुम्हाला सरकार पोचवत आहे म्हटल्यावर तुमच्याकडून कर घेणार सरकार. तुमच्यासाठी रस्ते बनवते म्हणजे तुमच्याकडून रस्त्यांसाठीचा कॉस्ट घेणार, टोल घेणार तुमच्याकडून, बरोबर आहे? मग हे ऑटोमॅटिकली हे काय होत आहेत, जर तुम्हाला चांगल्या चांगल्या सोयीसुविधा दिल्या जात आहेत तर त्या सोयीसुविधांच्या बदल्यात तुमच्याकडून रिटर्न्स पण घेतले जात आहेत, तर ती कॉस्ट तुम्हाला वाढत जाते, ठीक आहे? इनइक्विटेबल इन्कम डिस्ट्रीब्युशन, प्रॉपर डिस्ट्रीब्युशन केलं जाणार नाही, प्रत्येकाला इन्कम मिळणार नाही. हे झाले इफेक्ट.
परत काय प्रॉब्लेम येऊ शकतात ओव्हर पॉप्युलेशनमुळे? इफेक्ट आणि प्रॉब्लेम तुम्ही एकत्रच लिहिलं तरी चालते. ठीक आहे. समजा इफेक्ट आले तर इफेक्ट आणि प्रॉब्लेम दोन्ही याचे पॉईंट एकत्र करून लिहिले तरी चालेल. प्रॉब्लेम्स आले तर प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा इफेक्ट आणि प्रॉब्लेमचे पॉईंट एकत्र करून लिहिले तरी चालतील. म्हणजे तुमचं उत्तर मोठं होईल. तर लिहा. तर बघा प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, डिप्लेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. मग मी आत्तापर्यंत तेच सांगत होते तुम्हाला की नॅचरल रिसोर्सेस काय होत जातील, कमी कमी होत जातील. नॅचरल रिसोर्सेस कमी कमी झाले तर ते नॅचरल रिसोर्सेस लोकांपर्यंत पोहोचणार नाही. मग ते लोकांपर्यंत जर नॅचरल रिसोर्सेस पोहोचले नाही तर तुम्हाला नॅचरल रिसोर्सेस मिळवण्यासाठी तर पाणीच घ्या. एखाद्या ठिकाणी पाणी खूप कमी आहे तर ते पाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गव्हर्मेंटला काहीतरी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील. मग त्या उपाययोजना करण्यासाठी गव्हर्मेंट काय करेल, वेगवेगळ्या आयडिया शोधून काढेल. दुसऱ्यांकडून पाणी विकत घ्यायचं. विकत घ्यायचं म्हटल्यानंतर जर सपोज दुसऱ्यांकडून पाणी आपण विकत घेत असेल तर ते विकत घेतलेल्या पाण्याची कॉस्ट तुमच्याचकडून काढणार. सरकार ती कॉस्ट तुमच्याकडूनच घेणार आहे. नेक्स्ट आहे accredited habitat loss. They increase the loss of ecosystem including wetland, wildlife, rainforest, coal, uh, uh, aquatic life forms, grassland are highly influenced by the overpopulation. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या लँड आहे, रेन फॉरेस्ट आहे किंवा ग्रासलँड आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या लँड आपल्या इथे आहे, तर त्या लँड काय होणार आहे, कमी पडणार आहे तुम्हाला ओव्हर पॉप्युलेशनमुळे. कारण तुम्हाला अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग निवारा मिळवण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, ती लँड कापत जाते. म्हणजे घरं बनवण्यासाठी लोक जंगलं तोडत आहेत, झाडं तोडत आहेत. मग झाडं तोडत आहेत त्याच्यामुळे काय होतं आहे, नॅचरली झाडांची गरज आहे. त्याच्यामुळे झाडं जर कमी झाले तर काय होईल, भूकंपाचे धक्के बसतात. कारण झाडं हे महत्त्वाचे आहेत. म्हणून आता उपाययोजना केल्या जातात. 3,000 रुपये 3,000 झाडं लावायचे असं तसं. हे आपल्याला का करावं लागतं आहे, कारण ज्या एरियात तुम्ही राहताय त्या एरियामध्ये झाडं असणं गरजेचं आहे. जर आता तुम्हाला माहिती आहे भूकंप का होतो, कसा होतो, भूकंपाचे धक्के कसे बसतात किंवा पाणीसुद्धा कसं स्टोअर राहते. तर जे झाडं असतात ते झाडं काय करतात, त्यांची मुळं, मोठे मोठे झाडं, त्यांची मुळं खूप लांबपर्यंत पसरलेली असतात. खूप लांबपर्यंत मुळं पसरलेली असतात. त्याच्यामुळं काय होतं की तिथे ओलावा राहतो. कारण ते झाडं कुठूनही त्यांच्यासाठी पाणी शोषतात. किती म्हणजे जिथं जिथं पाणी आहे, पाण्याच्या शोधामध्ये मुळं ऑटोमॅटिकली पसरतात. मग पाण्याच्या शोधामध्ये जिथे मुळं पसरत आहेत, बरोबर ते तिथून पाणी शोधून काढतात आणि त्या परिसरामध्ये ओलावा निर्माण करतात. म्हणजे ऑटोमॅटिकली काय होतं, पाण्याचे स्रोत तिथे चालू राहतात त्या जमिनीमध्ये, जर झाडं तिथे असतील तर. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमच्या एरियाला पाणी कमी पडत नाही जर तुमच्या एरियामध्ये झाडं भरपूर असतील. ठीक आहे. त्याचबरोबर काय होतं की झाडं जर असतील तर वातावरण शुद्ध राहते, ऑक्सिजन चांगला मिळते. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे मुळं जर जमिनीच्या आतमध्येपर्यंत पसरलेली असेल तर त्या जमिनीची कस टिकून राहते. म्हणजे काय होत नाही, जमीन फाटत नाही आणि जमिनीचा उद्रेक होत नाही. जमीन फाटली आणि जमिनीचा उद्रेक झाला की भूकंप होतो. ठीक आहे. तर त्यामुळे काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर हे प्रॉब्लेम्स आहेत ओव्हर पॉप्युलेशनमुळे होऊ शकतात. नेक्स्ट आहे ॲम्प्लिफाईड क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग होणे. Because of overpopulation, it means the more and more population,
the more number of people and more number of vehicles, industries as well as travel. आता कसं क्लायमेट चेंज होते किंवा ग्लोबल वॉर्मिंग कसं होतं, तर तुम्हाला माहिती आहे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय. तर सपोज एन्व्हायरमेंट चेंज होत जाते खूप. आताच तुम्ही बघा ना, आता सायकल सध्या चालवताना दिसतंय का कोणी. पूर्वीच्या काळामध्ये लोकसंख्या जरी कमी होती, लोकसंख्या कमी असल्यामुळे आता काय होतं आहे, लोकांना सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या डेस्टिनेशनला खूप लवकर पोहोचायचं असतं. प्रत्येकजण गाडी वापरत आहे. इवन जवळच्या लोकेशनला जरी जायचं असेल तुम्हाला तरी कोणी चालत जायचं म्हणत नाही, आणि सायकल तर कोणी वापरतच नाही. सायकल तर फक्त आता एक्सरसाइजचं साधन झालं आहे आणि लहान मुलांना खेळण्याचं खेळणं झालं आहे. लहान मुलांना आता सध्याच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर लहान मुलांच्या सायकलचं प्रोडक्शन वाढलेलं आहे. कारण लोक फक्त लहान मुलांसाठी सायकल घेतात, स्वतःसाठी गाडीच घेतात. मुलगा 17-18 वर्षाचा झाला किंवा मुलगी 17-18 वर्षाची झाली, कॉलेजमध्ये जायला लागली की तिला गाडी घेऊन देतात. बरोबर आहे, सायकल घेऊनच देत नाही. पहिल्याच्या काळामध्ये कसं होतं, लहान मुलांना पहिले ती 3 चाकाची सायकल घेऊन दिली जायची. मग बरेच दिवस मुलगा तीच सायकल चालवायचा. त्याच्यानंतर मध्ये एखादी घेतली जायची आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मोठी सायकल. मग ती मोठी सायकल घेतली की ती मोठी सायकल तो कॉलेजला वापर, शाळेत वापर. शाळेत पण तो त्याच सायकलने जाणार, कॉलेजला पण तो त्याच सायकलने जाणार, आणि लागली नोकरी तर तो नोकरीवर पण सुद्धा त्याच सायकलने जाणार. किंवा मग शेती करायची असेल तर शेतातसुद्धा तो त्याच सायकलने जाणार. असं वातावरण होतं. त्याच्यामुळे वातावरण खराब होत नव्हतं. ध्वनी प्रदूषण म्हणू शकतो आपण ध्वनी प्रदूषण पण. सायकलमुळे कुठल्याच प्रकारचे आवाज नसतात, पण गाड्यांचे आवाज असतातच. सो जे इंधन आहे, कोल आहे किंवा मग पेट्रोल आहे, हे सुद्धा सेफ होतं, वाचत होतं. आता कोणीही सायकल वापरत नाही किंवा स्वतःचे पायही वापरत नाही. साधारण चौकातून घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर चौकात जरी जायचं असेल तरी प्रत्येकजण गाडी काढतं. भाजी आणायची आहे, काही छोटीशी वस्तू आणायची आहे, तरी प्रत्येकजण गाडी काढतं आणि जाऊन घेऊन येतं. त्यामुळे आपल्या तब्येतीला सुद्धा परिणाम होत जातो आणि आपले रिसोर्सेससुद्धा संपुष्टात येतात. तसंच एवढी मोठी पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशनमुळे रस्त्यावर गर्दी होते. गर्दी झाली की ट्रॅफिक जाम होते, आणि त्या ट्रॅफिकमधून जेव्हा आपण जात असतो तेव्हा काय होतं, खूप वेळ लागतो जाताना. आता तुम्हीच बघा ना, नऱ्यामधून किंवा धायरीमध्ये संध्याकाळच्या वेळी जाऊन बघा, एखादा चक्कर मारून बघा. इतकं ट्रॅफिक जाम असतं की तुम्हाला नऱ्यापासून ते धायरीपर्यंत जायचा जो 15 मिनटाचा रस्ता आहे, त्या 15 मिनटाचा रस्ता पार करायला तुम्हाला कधी कधी 1-1, 1.5 तास लागतो. इतकं ट्रॅफिक बरेचदा जाम होत असतं. ते ट्रॅफिक जाम झालं की काय होतं की तुम्ही चालत म्हणजे जात असताना गाडी बंद करत नाही, ती गाडी तुम्ही चालूच ठेवता. कारण परवडत पण नाही आपल्याला ती बंद करायला. बंद करायची, चालू करायची, बंद करायची, चालू करायची, आपण त्या ट्रॅफिकमधून करू शकत नाही. पण विचार करा की त्या कंडिशनमध्ये आपण आपलं किती पेट्रोल खर्च करतो. बरं जाऊ त्या देशाचा विचार करू नका, पण स्वतःचं सुद्धा किती पेट्रोल खर्च होतं आहे. म्हणजे तुम्हाला सारखं पेट्रोल टाकावं लागतं आहे. तुमचं स्वतःचं पण नुकसान आहे त्याच्यामुळे, आणि संपूर्ण विचार जर केला तर देशाचं सुद्धा त्याच्यामध्ये नुकसान आहे, कारण इंधन संपुष्टात येतं. ओके, तर हा एक पॉईंट आहे. नेक्स्ट आहे लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. ओव्हर पॉप्युलेशन हॅज सीन कंटिन्यूड इन enhancement into आता कंटिन्यूटली कुठल्या कुठल्या वस्तू वापरल्या जातात. फॉरेस्ट तर वापरले जाते, हाय इंटरनेट वापरलं जातं, मास एक्झिबिशन ऑफ स्पायसेस, मसाले, मोठ्या मोठ्या मसाल्यांचे पदार्थ वापरले जातात. नंबर ऑफ ट्रीटेड स्पायसेस ऑफ
आता काय होत चाललंय, लोक ना आपल्या ज्या काही हे आहे, धान्य आहे, ते धान्य पुरत नाही आहे. आपल्या देशाचे नॅचरल रिसोर्सेस पुरत नाही आहे. मग त्याच्यामुळे लोक कुठे वळत आहेत, जंक फूडकडे. जे मिळेल ते खायचं चाललं आहे, धान्य मिळत नसल्यामुळे. मग त्याच्यामुळे काय होतं आहे की लोकांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होत जातो आहे. दॅट इज द प्रॉब्लेम ऑफ ओव्हर पॉप्युलेशन. ठीक आहे. तर ओव्हर पॉप्युलेशनवर आपण कंट्रोल कसं करू शकतो ते बघूया. कसं काय कंट्रोल करता येईल ओव्हर पॉप्युलेशनला. तुम्हाला नेहमी सांगत असते, कुठलाही प्रश्न विचारू द्या, त्या प्रश्नाबद्दल तुम्हाला जे काही येत असेल ते त्या प्रश्नामध्ये लिहत चला, रिकामा सोडायचा नाही. सो मी जेवढं काही ओव्हर पॉप्युलेशनबद्दल शिकवते आहे ते सगळं लक्षात ठेवा. आणि ओव्हरऑल त्या सगळ्याचा विचार करून तुम्ही तुमचे स्वतःचे पॉईंट तयार करून सुद्धा पेपरमध्ये लिहू शकता. ठीक आहे. स्वतः कंट्रोल कसा केला जाऊ शकतो ओव्हर पॉप्युलेशनवर सांगा. तुम्हीच विचार करा की कसा कंट्रोल केला जाऊ शकतो का. आता पॉप्युलेशनमुळे तर इतके प्रॉब्लेम होतात, त्याचे आपण स्वतःच बघतोय, कारण आपल्याच देशामध्ये ओव्हर पॉप्युलेशन आहेच. तर त्याच्यामुळे त्याच्यावर कसं काय कंट्रोल करू शकतो. तर बघा, नंबर 1 फॅमिली प्लॅनिंग करू शकता. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. फॅमिली प्लॅनिंग जर केलं, एका घरामध्ये 1 किंवा 2 मुलं, त्यापेक्षा मुलं जर तुम्ही जन्माला घातलेच नाही, तर तुमच्या कंट्रीची पॉप्युलेशन ऑटोमॅटिकली कंट्रोलमध्ये येणार. बरोबर आहे. किंवा मग आता काही NGOज आहे किंवा सिव्हिल सोसायटीज आहे, त्याच्यामध्ये बरेचसे मुलं असतात. त्या मुलांना तुम्ही जर पॅरेंटशिप दिली किंवा त्या मुलांना तुम्ही जर ऑर्फन केलं, दत्तक म्हणून घेतलं, तर त्या मुलांनासुद्धा आईवडील मिळतील आणि तुम्हाला सुद्धा तुमचं मुलाचं सुख मिळेल. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. म्हणजे देशाची संपत्ती, देशाची कंडिशन, देशाचं प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. नेक्स्ट आहे इन्क्रीज इन मॅरेज एज. मॅरेज एजचा जो क्रायटेरिया आहे 18-21चा, तो तुम्ही प्रॉपरली फॉलो केला पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त गव्हर्नमेंटने वाढवला पाहिजे. ओके. मिनिमम एज ऑफ मॅरेज बॉयज अँड गर्ल्स शुड बी इन्क्रीजेस. हे वय जे आहे, आत्ता तर लोक त्याच वयाच्या क्रायटेरियामध्ये बसत नाही. बरेचशी ठिकाणं अजूनही सुद्धा आहे की जिथे 12 वर्षाची मुलगी झाली, 16 वर्षाची झाली की लग्न करून टाकतात. अजूनही हे चालत आहे बऱ्याचशा ठिकाणी, बऱ्याचशा शहरांमध्ये, इव्हन महाराष्ट्रातसुद्धा या गोष्टी अजूनही बऱ्याचशा खेड्यागावांमध्ये चालूच आहेत. तर ते वय सरकारने ऑलरेडी 18 वर्ष दिलेलं आहे, तरीही काय म्हणतात आहे की 18 वर्षापेक्षा जास्त सरकारने केलं पाहिजे. कमीत कमी मुलीचं वय 21 वर्ष, 21 ते 22 वर्ष आणि मुलाचं वय 25-26 वर्ष असा क्रायटेरिया असला पाहिजे. बॅलन्स्ड रेशो. इट इज ऑल्सो नेसेसरी टू मेक द क्वालिटेटिव्ह इम्प्रूव्हमेंट इन द पॉप्युलेशन. क्वालिटेटिव्ह इम्प्रूव्हमेंट इन द पॉप्युलेशन म्हणजे काय की रेशो बॅलन्स केला पाहिजे की कुठल्या एरियामध्ये कशा पद्धतीचे आणि किती लोक आहे, किती पॉप्युलेशन आहे, तर तो रेशो थोडासा केला पाहिजे. म्हणजे त्या एरियामध्ये जर समजा खूप लोकसंख्या ऑलरेडी आहे, तर तिथे नवीन घरं तयार करण्याला परमिशनच मिळायला नको. म्हणजे असं काहीतरी केलं पाहिजे की इतके लोक ज्या एरियात राहतात त्या एरियात तितके लोक, त्याबरोबर तितके झाडं, तितकं म्हणजे काय की बस एका एरियामध्ये इतक्याच लोकांना राहायला परमिशन, त्या एरियामध्ये इतक्याच मजल्याचं घर बांधायला परमिशन. आता तुम्हाला माहिती आहे कॅन्टोन्मेंटचे एरियाज असतात. कॅन्टोन्मेंटचे एरियाज म्हणजे काय की कॅम्पचे एरिया, मिलिटरीचे एरियाज असतात. त्या मिलिटरीच्या एरियामध्ये त्यांनी ऑलरेडी स्ट्रिक्टली ठरवलेलं असतं की आजूबाजूच्या काही दूर लांबपर्यंत अंतरापर्यंत लोकवस्तीच नको. का बरं असं ठरवलेलं असतं त्यांनी? कारण त्यांना माहीत असतं त्यांना दारू गोळा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांपर्यंत जेव्हा आणीबाणीची वेळ येते किंवा ज्या वेळेला
हल्ले होतात त्यावेळेला त्या वस्तू त्यांना लोकांपर्यंत त्या ठिकाणापर्यंत पोचवायच्या असतात, किंवा बॉम्ब त्यांच्या जवळच्या ह्याच्यात जर काही बॉम्ब स्फोट वगैरे झाला तर त्या लोकांना हानी पोहोचू नये म्हणून. तसंच काय असतं की खूप मोठे मोठे घरं बांधायला सुद्धा तिथे परमिशन नसते, किंवा खूप लोकसंख्येला सुद्धा परमिशन नसते त्या एरियामध्ये. का असं केलेलं असतं त्यांनी की तिथले त्या एरियावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये म्हणून. तर असाच क्रायटेरिया सगळ्याच ठिकाणी फॉलो केला गेला, बॅलन्स केलं गेलं तर काय होईल, प्रत्येक लोकांपर्यंत प्रत्येक गोष्ट पोचेल, व्यवस्थित नॅचरल रिसोर्सेस केले जातील, नॅचरल रिसोर्सेस व्यवस्थित बॅलन्स केले जातील. ठीक आहे. इम्प्रूव्हमेंट इन पब्लिक हेल्थ अँड सर्व्हिसेस. हेल्थ सर्व्हिसेस इम्प्रूव्ह केले गेले पाहिजे, कारण पॉप्युलेशन खूप जास्त आहे आणि हेल्थ सर्व्हिसेस जर कमी असतील तर त्यामुळे प्रॉपर युटिलायझेशन केलं जात नाही. प्रॉपर युटिलायझेशन ऑफ लँडचं प्रॉपर युटिलायझेशन केलं गेलं पाहिजे. नेक्स्ट आहे नीड ऑफ एज्युकेशन. एज्युकेशनच्या गरजा प्रॉपरली भागवल्या गेल्या पाहिजे. प्रत्येक लोकांपर्यंत कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगलं एज्युकेशन लोकांना मिळालं पाहिजे. प्रॉपर इंडस्ट्रियलायझेशन. प्रत्येक व्यक्तीला नोकरी मिळाली पाहिजे, त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. बेरोजगारी कमी केली गेली पाहिजे. प्रॉपर गव्हर्नमेंट पॉलिसीज प्रमोटिंग फॅमिली प्लॅनिंग, ह्या सगळ्या गोष्टी पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि ह्या केल्या गेल्या पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑप्टिमम पॉप्युलेशन. ऑप्टिमम पॉप्युलेशन म्हणजे काय बघा, आता ऑप्टिमम पॉप्युलेशन, आता अंडर पॉप्युलेशन आणि ओव्हर पॉप्युलेशनचा कन्सेप्ट तुम्हाला कळलेला आहे. अंडर पॉप्युलेशन म्हणजे काय की जेवढी लँड आहे किंवा जेवढे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याच्या अंडरमध्ये जी पॉप्युलेशन आहे त्याला अंडर पॉप्युलेशन म्हणतात. पण जेवढे लँड रिसोर्सेस आहेत त्यापेक्षा जास्त जर पॉप्युलेशन असेल तर ओव्हर पॉप्युलेशन. आता ऑप्टिमम पॉप्युलेशन म्हणजे काय बघा. ऑप्टिमम पॉप्युलेशन हॅज बीन डिफाईन as that size of population implying the per capitalization output of maximum orders, accompanied by the highest possible standard of living under a given set of economic and technological conditions. Therefore, the optimum population lies between two extremes. Okay, overpopulation and underpopulation. Through the size of optimum population is not कधी येते ऑप्टिमम पॉप्युलेशन, जर पॉप्युलेशन जास्त पण नाही आहे आणि कमी पण नाही आहे, स्टेबल आहे, जेवढे रिसोर्सेस आहे तेवढ्याच ठिकाणावर तेवढेच लोक राहतात, असा जो काही एरिया आहे त्या एरियामध्ये आपण काय म्हणू शकतो, ऑप्टिमम पॉप्युलेशन. ठीक आहे. तर आता मिनिंग बघा ऑप्टिमम पॉप्युलेशनचं. The optimum population is the size of population that is best out of several outcomes. बेस्ट असते ती, सगळेच आउटकम तिथले योग्य असतात, त्याच्यामुळे ती ऑप्टिमम पॉप्युलेशन एरिया म्हणून ओळखली जाते. देर आर हाऊएवर व्हेरियस ऑप्शन्स ऑन द ऑप्टिमल मीन्स दिस इज युजेस ऑफ रिसोर्सिंग इन द व्हेरियस एंड टार्गेट फॉर इट. आता थोडक्यात मी तुम्हाला सांगते ऑप्टिमम पॉप्युलेशन म्हणजे काय. उगाच आता तुम्ही ओव्हर पॉप्युलेशन पण शिकलेत, अंडर पॉप्युलेशन पण शिकले. आता ऑप्टिमम पॉप्युलेशन म्हणजे मी तुम्हाला एका शब्दात सांगते म्हणजे तुम्हाला लिहायला सोपं जाईल, प्रत्येक गोष्ट त्यातली एक्सप्लेन करत नाही. आता ऑप्टिमम पॉप्युलेशन म्हणजे काय की एक सोसायटी आहे, ज्या सोसायटीमध्ये जेवढी सोसायटी आहे, जेवढी लँड आहे त्या लँडमध्ये प्रॉपर जेवढे त्या जमिनीला सोसू शकतात तेवढेच तिथे फ्लॅट बांधले गेले आहेत आणि समोर गार्डन बनवलेलं आहे. त्या गार्डनमध्ये झाडं पण आहे, सगळ्याच गोष्टी आहे, मुलांना खेळायला जागा सोडलेली आहे,
अशा प्रकारची जी सोसायटी बनलेली असते ती सोसायटी काय आहे की तिथे नॅचरल रिसोर्सेस प्रॉपरली युटिलाइज होऊ शकतात. इवन तिथला एरियासुद्धा तुम्हाला खूप छान वाटतो. मग तिथे काय असतं, ऑप्टिमम पॉप्युलेशन असते. बरोबर आहे, बॅलन्स्ड आहे सगळ्या गोष्टी. तर सगळ्या गोष्टींचं बॅलन्स्ड होऊन जो एरिया तयार होतो दॅट इज द ऑप्टिमम पॉप्युलेशन. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? द पॉप्युलेशन इज नायदर स्मॉल नॉर लार्ज. कमी पण नाही, जास्त पण नाही, ऑप्टिमल आहे. इट इज बॅलन्स बिटवीन ओव्हर पॉप्युलेशन अँड अंडर पॉप्युलेशन. ठीक आहे, तेच सांगते मी तुम्हाला आतापर्यंत. द लेवल ऑफ ऑप्टिमम पॉप्युलेशन डिफर्स फ्रॉम कंट्री टू कंट्री. आता कंट्री टू कंट्री वेगवेगळी आहे. कंट्री टू कंट्री काय म्हणताय तुम्ही, एरिया टू एरियासुद्धा डिफरंट आहे. नरे एरियात जरी बघितलं तरी नरे एरियाच्या काही सोसायट्या अशा आहेत की ज्या ऑप्टिमल पॉप्युलेशनमध्ये आहे. काही एरिया ओव्हर पॉप्युलेशनमध्ये आहे आणि काही एरिया अंडर पॉप्युलेशनमध्ये. ठीक आहे, नऱ्याचंच करा ना तुम्ही ऑब्झर्वेशन. ते जाऊ द्या, तुमच्या एरियामध्ये तुम्ही जिथे कुठे राहत आहे तुमच्या आजूबाजूच्या एरियाचा विचार करा. एखादी तुम्ही जर तुमचं एक स्वतःचं घर असेल, बैठं घर असेल, असू दे तुमचं स्वतःचं बैठं घर पत्र्याचं असेल, समोर छान छोटंसं अंगण असेल, तिथे तुम्ही झाडं लावलेली आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या जागेमध्ये असेल आणि त्या जागेमध्ये राहत आहेत किती 4-5 लोक एका घरामध्ये, तर ती काय आहे, अंडर पॉप्युलेशन आहे. बरोबर आहे. त्याच ठिकाणी जर 5पेक्षा जास्त लोक राहायला लागले, रिसोर्सेस पण वापरले जात आहेत आणि सगळ्या गोष्टी आहे, ऑप्टिमल पॉप्युलेशन. ठीक आहे, बट त्याच ठिकाणी जर मोठंचं मोठं कॉम्प्लेक्स तयार झालं, कॉम्प्लेक्स नाही, बिल्डिंग तयार झाली आणि बिल्डिंग तयार होऊन तिथं जर पहिल्या मजल्यावर 5-6 लोक, दुसऱ्या मजल्यावर 5-6 लोक, तर तेच काय झालं, ओव्हर पॉप्युलेशन. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं बॅलन्स्ड करणे. नेक्स्ट आहे, ॲट अ गिवन लेवल ऑफ टेक्नॉलॉजी इट बॅलन्स द पॉप्युलेशन विथ अवेलेबल रिसोर्सेस. आता ऑप्टिमम पॉप्युलेशनमुळे काय होतं, टेक्नॉलॉजी, नॅचरल रिसोर्सेस हे प्रॉपरली अवेलेबल होऊ शकतात. ऑप्टिमम पॉप्युलेशन इज द डायनॅमिक पॉप्युलेशन दॅट चेंज विथ द चेंजिंग क्वांटिटी ऑफ कंट्री अवेलेबल रिसोर्सेस. आणि त्यामुळे काय होतं, कंट्रीची क्वालिटी आणि क्वांटिटी सुधारते ऑप्टिमम पॉप्युलेशनमुळे. जेवढे रिसोर्सेस आहेत तेवढीच पॉप्युलेशन जर असेल तर देशाची कंडिशन ऑटोमॅटिकली सुधारणारच आहे, त्याला कोणीच अडवू शकत नाही. ठीक आहे, नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑप्टिमम पॉप्युलेशन. काय फायदे आहे ऑप्टिमम पॉप्युलेशनचे? मोर प्रोग्रेस ऑटोमॅटिकली चांगली होणार आहे. एक साधं उदाहरण घ्या, एक 4-5 सोसायट्यांचा एरिया आहे आणि त्या 4-5 सोसायट्यांच्या एरिया मिळून प्रत्येकाचं एक दुकान आहे. एक कपड्याचं दुकान, एक भांड्यांचं दुकान, एक किराणा मालाचं दुकान. ठीक आहे, तर हा बिझनेस जो आहे हा त्या 4-5 सोसायट्या मिळून चांगला चालणार आहे. परंतु जर त्या सोसायटीमध्ये 4-5 सोसायट्या आणि त्या 4-5 सोसायट्या मिळून जर 4-5 किराणा मालाची दुकानं असतील, चालणार आहेत? कोणाचंच धड चालणार नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होते की तुम्हाला तुमची जी काही प्रोग्रेस आहे ती प्रॉपरली होत नाही. जर तुमचे ओव्हर पॉप्युलेशन असेल तर, पण ऑप्टिमल पॉप्युलेशन जर असेल तर ते योग्य प्रमाणात प्रोग्रेस होत जाते. ठीक आहे, अवेलेबिलिटी टू केअर फॉर द हेल्पलेस. ओके, in a small villages having one person who is grappled in a major burden on everyone. He's another month to feed and didn't contribute anything. In a large city, it's much easier to care of helpless because it's not a much burden on everyone. Every single social program in our modern world has um, tackled the assume that our population will keep growing. Otherwise, there is no way to pay for it. In fact,
The population currently declining in Europe will prove to be very large problem and sustaining their problem. बाकीच्या देशांमध्ये म्हणजे बाकीच्या ज्या काही कंट्रीज आहे जिथे पॉप्युलेशन ऑप्टिमल आहे तिथे प्रत्येक गोष्ट काय होती सस्टेंड होत जाते, व्यवस्थित युटिलाइज्ड होत जाते. ओके. मिलिटरी माइट, इफेक्टिव्ह मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी ॲडव्हान्टेजेसमध्ये येतात. पार्टिसिपेशन इन रिसोर्स डेव्हलपमेंट, प्रत्येक रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये प्रत्येकाचं पार्टिसिपेशन होऊ शकतं. आता एक छोटंसं उदाहरण देते मी तुम्हाला. घरामध्ये झाडाला एक पेरू लागला, झाड आहे तुमच्या अंगणात, त्या झाडाला एकच पेरू लागला आणि तुमच्या घरामध्ये 10 लोक राहतात. त्या एका पेरूच्या किती छोट्या छोट्या फोडी तुम्हाला कराव्या लागतील त्या 10 लोकांना पुरवण्यासाठी? नाही तर मग 10 लोकांना तो पुरणारच नाही. काही लोकांना कॉम्प्रोमाइज करावं लागेल, काही लोकांना तो खायला मिळेल. असं होतं ओव्हर पॉप्युलेशनमुळे. अंडर पॉप्युलेशन असेल, एक पेरू आहे, घरात एकच माणूस राहिला आहे, अख्खाचा अख्खा तो एकटाच खाऊन टाकल, तो दुसऱ्याला देणार पण नाही, विचार पण करणार नाही तो दुसऱ्याला द्यायचा, एकटाच खाऊन टाकल तो. हे सुद्धा होतं अंडर पॉप्युलेशनमुळे. बट ऑप्टिमल पॉप्युलेशन असेल, एक पेरू आहे, एका पेरूच्या 4 फोडी समान होतात, बरोबर आहे. तर एका पेरूच्या 4 फोडी समान होतात म्हणजे काय, त्या पेरूला खाण्यासाठी किती लोकांची गरज आहे? जर प्रॉपर प्रत्येकापर्यंत पोचायचं असेल तर 4ची. मग घरात जर बरोबर 4च व्यक्ती असेल तर काय होईल? पॉप्युलेशन ऑप्टिमल. ते नॅचरल रिसोर्सेस वापरण्यासाठी पॉप्युलेशन कशी आहे? ऑप्टिमल आहे. 4 पोळी केल्या जातील, प्रत्येकाला समांतर भाग मिळेल, बरोबर आहे. हे एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला समजवण्यासाठी. असंच बाकीच्या गोष्टींचं आहे, बाकीच्या नॅचरल रिसोर्सेस अँड ऑल. ठीक आहे. तर हे ॲडव्हान्टेजेस. आता डिसॲडव्हान्टेजेस बघूयात की डिसॲडव्हान्टेजेस काय आहे ऑप्टिमम पॉप्युलेशनचे. ॲडमिनिस्ट्रेशन, इट इज व्हेरी इझी टू रन द विलेज, हॅसलेट्स टू रन द टाउन. ओके. विलेजेस चालवणं फार सोपं आहे ॲज कम्पेअर टू सिटी, कारण तिथे पॉप्युलेशन अंडरमध्ये आहे, अंडर पॉप्युलेशन आहे. ओके. नेक्स्ट आहे तर डिसॲडव्हान्टेजेस काही खूप जास्त नाही आहेत. मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये डिसॲडव्हान्टेजेस सांगते. जसं ॲडव्हान्टेजेस सांगितलेच तसेच तुम्हाला इन शॉर्टमध्ये तुम्हाला डिसॲडव्हान्टेजेससुद्धा सांगते की डिसॲडव्हान्टेजेस काय होऊ शकतात. तुम्हीच विचार करू शकता, जर व्यवस्थित लोकसंख्या असेल तर डिसॲडव्हान्टेजेस काय होईल. प्रत्येकाला व्यवस्थित नॅचरल रिसोर्सेस मिळत आहेत म्हटल्यानंतर कोणीही शहरं सोडून म्हणजे गाव सोडून शहराकडे जाणार नाही, कारण त्यांच्या शहरामध्ये जेवढी जमीन आहे तेवढ्या जमिनीमध्ये प्रत्येकाला काम मिळतं आहे. मग ते कामाच्या शोधामध्ये शहरामध्ये कशाला जातील? ते त्यांच्याच एरियामध्ये काम करतील, त्यांच्या शेतीमध्ये काम करतील आणि काम करून पैसा मिळवतील, बरोबर आहे. होऊ शकतं की शहरांमध्ये त्यामुळे लोक कमी पडतील, असं होणार नाही. ऑप्टिमल पॉप्युलेशन असल्यामुळे जेवढे रिसोर्सेस आहेत तेवढे कामं तर मिळतीलच, परंतु जर अंडर पॉप्युलेशन असेल तर त्या ठिकाणी त्या केसमध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे सर. एक आहे, एक शॉर्ट लक्षात ठेवा तुम्ही अंडर पॉप्युलेशनसाठी, ऑप्टिमल पॉप्युलेशनसाठी जर प्रॉपरली जेवढे रिसोर्सेस आहे तेवढीच जर लोकसंख्या असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला बॅलन्स करणं सोपं जाणार आहे. त्याच पद्धतीने बस एवढा पॉईंट लक्षात ठेवून पुढची सगळी प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत तुम्हाला. ठीक आहे. पुढच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तशीच लिहायची आहे, एवढाच एक मुद्दा लक्षात ठेवून. ठीक आहे. तर हे सगळं आहे
ओव्हर पॉप्युलेशन, ऑप्टिमल पॉप्युलेशन, अंडर पॉप्युलेशन तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. अंडर पॉप्युलेशन म्हणजे काय? अंडर पॉप्युलेशन म्हणजे काय की जर पॉप्युलेशन अंडर राहत असेल म्हणजे वाढत नसेल, जेवढे रिसोर्सेस आहे किंवा जेवढे आपल्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहे तेवढ्याच रिसोर्सेस पुरती पॉप्युलेशन असेल तर अंडर पॉप्युलेशन. ठीक आहे. अंडर पॉप्युलेशनचे हे इफेक्ट पण आपण बघितले आहेत, पॉझिटिव्ह इफेक्ट, फर्टिलिटी रेट वगैरे, हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे. नेक्स्ट आहे पॉप्युलेशन ग्रोथ. पॉप्युलेशनची ग्रोथ कशी कशी होत जाते? कंटिन्युअसली पॉप्युलेशन ग्रोथ, कंपोनंट्स ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. आता फर्टिलिटी, मॉर्टॅलिटी आणि मायग्रेशन हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहे पॉप्युलेशन ग्रोथचे. कंपोनंट्स ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. कंपोनंट्स ऑफ पॉप्युलेशन ग्रोथमध्ये काय येतं? फर्टॅलिटी, मॉर्टॅलिटी आणि मायग्रेशन. आता फर्टॅलिटी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, आपण डीपमध्ये फर्टॅलिटी शिकलेलो आहे, ते संपूर्ण फर्टॅलिटी इथे तुम्ही एक्सप्लेन करू शकता. मॉर्टॅलिटीसुद्धा लास्ट लेक्चर पहिल्या चॅप्टरमध्ये आपण शिकलेलो आहे, तर ते फर्स्ट चॅप्टरमधली संपूर्ण मॉर्टॅलिटी तुम्ही इथे लिहू शकता. ठीक आहे. आता आपण बघूया फॅक्टर्स अफेक्टिंग द पॉप्युलेशन ग्रोथ. पॉप्युलेशन ग्रोथमुळे कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट होतात हे सुद्धा आपण बघितलेलं आहे, पण तरी पुन्हा एकदा बघूया. फर्टिलिटी रेट. पॉप्युलेशन ग्रोथमुळे फर्टिलिटी रेट अनइक्वल होत जातो. इन्फ्रंट मॉर्टॅलिटी वाढत जाते. फिमेलचं एज्युकेशन कमी असेल तर हे प्रॉब्लेम होतात. ओके. पॉवर्टी, गरिबी वाढत जाते. ओके. तर हे फॅक्टर्स काय पॉप्युलेशन ग्रोथला अफेक्ट करत असतात. कारण तुम्हाला तुमचं लग्न लवकर झालं तर ऑटोमॅटिकली फर्टिलिटी नुसार मुलं होत जातात, मग ते कंट्रोल करणं अवघड असतं. त्याच्यानंतर फिमेलला जर प्रॉपर एज्युकेशन नसेल, फर्टिलिटीचं एज्युकेशन नसेल, किंवा मुलाला जन्माला घातल्यानंतर किंवा मुलाला जन्माला कधी घातलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टीचं तिला एज्युकेशनच नसेल, नॉलेजच नसेल, किंवा तेवढी तिची मेंटॅलिटीच नसेल, आणि त्या कंडिशनमध्ये तिचं लग्न झालं आणि तिने मुलं जन्माला घातली, तर ऑटोमॅटिकली पॉप्युलेशन खूप जास्त वाढत जाईल. आणि अशी पॉप्युलेशन वाढत जाईल की जी पॉप्युलेशन वीक असेल. त्याच्यामुळे काय होऊ शकतं की फिजिकली फिट मुलांना तुम्ही जन्माला घालू शकत नाही. ओके. तर हे फॅक्टर्स आहेत काही ओव्हर पॉप्युलेशनचे, सॉरी पॉप्युलेशन ग्रोथ. ओके. पॉप्युलेशन ग्रोथ इन इंडिया सिन्स 1901 काही मुद्दे दिलेले आहे, ते सुद्धा तुम्ही वाचू शकता बुकमधून. तर हे झालं ओव्हरऑल पॉप्युलेशन ग्रोथ. इयरली पॉप्युलेशन ग्रोथचा एक हे दिलेलं आहे, जसं की आपण आता पॉप्युलेशन ग्रोथ ची एक ॲक्टिव्हिटी केली, तुम्ही ॲक्टिव्हिटी केली ना, ती अशीच केली आहे तुम्ही ॲक्टिव्हिटी, या पेजवर जसं दिसतं आहे तशी ॲक्टिव्हिटी तुम्ही केलेली आहे, ती तशीच ही ॲक्टिव्हिटी आहे. कशी कशी पॉप्युलेशन वाढत जाते किंवा इयरली कशी कशी वाढत गेली, तर ते तिथं दिलेलं आहे. तर तुम्हाला जर मी अशी ॲक्टिव्हिटी करायला लावली तर तुम्ही करू शकाल, परंतु आताची सिच्युएशन नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला या चॅप्टरवर कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी देत नाही. ह्या चॅप्टरवर मी तुम्हाला असाइनमेंट देते. तुम्हाला या चॅप्टरचं असाइनमेंट काय करायचं आहे की एक प्रश्न लिहायचा आहे. तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे तुम्हाला डिफरन्स बिटवीन नका लिहू, अंडर पॉप्युलेशन, ओव्हर पॉप्युलेशन, ऑप्टिमल पॉप्युलेशन, या तीनहीवर थोडक्यात इन्फॉर्मेशन लिहा. ठीक आहे. तुमच्याकडे आता बरेचसे कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्टपैकी काही लिहा, थोडक्यात इन्फॉर्मेशन लिहा, आणि त्याची PDF बनवून जशी ॲक्टिव्हिटी तुम्ही मला सबमिट केली, नाव वगैरे टाकून PDF बनवून तशी सबमिट करा. मी प्रिंट वगैरे काढून फाईलला लावून ठेवते, म्हणजे तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतील. ठीक आहे. सो आय थॉट तुम्हाला कळलं असेल ओव्हर पॉप्युलेशन, अंडर पॉप्युलेशन आणि ऑप्टिमम पॉप्युलेशन. सो इथे आपला दुसरा चॅप्टरसुद्धा संपला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 3rd चॅप्टर चालू करूया. ओके. सो थँक्यू, बाय बाय अँड टेक केअर.
याच्यामध्ये काही प्रश्न दिलेले आहे बुकमध्ये, तर हे प्रश्नसुद्धा तुम्ही याचासुद्धा अभ्यास करा. कारण होऊ शकतं कदाचित तुमची जर ऑनलाईन एक्झाम झाली तर ऑनलाईन एक्झाममध्ये मल्टिपल चॉईस प्रश्नच विचारले जातील. त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये मुद्दामून हे फोटो घेतलेले आहेत, याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक आहे, थांबते थोडा थोडा वेळ प्रत्येक पेजवर, तर त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा. कारण प्रत्येकच विद्यार्थ्याकडे सेम बुक नसतं. काही विद्यार्थ्यांकडे निरालीचे बुक्स आहेत, काही विद्यार्थ्यांकडे सक्सेसचे बुक आहे. तर ते काय करत चला, ज्यांच्याकडे सक्सेसचे बुक आहे त्यांनी निरालीवाल्यांना बुकचे फोटो पाठवायचे, निरालीवाल्यांनी सक्सेसवाल्यांना पाठवायचे. म्हणजे ग्रुपवर जरी पाठवले तरी प्रत्येकाकडे काय राहील, सगळ्या याचे फोटो राहतील. आणि बहुतेक सक्सेसपेक्षा निरालीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. तर मी तर सक्सेसमधून शिकवतेच आहे, त्याच्यामुळे मी तर सक्सेसचं तुम्हाला देणारच आहे. निरालीचं सुद्धा जर कोणाकडे निरालीची बुक असेल तर त्यांनी प्लीज फर्स्ट चॅप्टरचे पण लेसनच्या मागचे ऑब्जेक्टिव्स आणि क्वेश्चनचा फोटो ग्रुपला टाकून द्या, आणि सेकंड लेसनच्या मागचा पण टाकून द्या. होत असेल तर थर्ड फोर्थचा पण टाकूनच द्या. पुढे पुढे आपण शिकणारच आहोत, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. ठीक आहे. आणि ज्यांच्याकडे सक्सेसची बुक आहेत, निरालीची नाहीत, त्यांनी त्याचे प्रिंटआउट काढून अभ्यासाला स्वतःजवळ ठेवा. ठीक आहे. सो थँक्यू. बाय.